वाटाणा 10 मिनिटासाठी पाण्यात भिजवून ठेवायचा आहे. गरम आहे म्हणून पण झाले की काय माहिती. आता होणार पण ते तुझं लॉकच बसणार असं मला वाटते. झालं तेल नको ना. हा जास्त असं हे नको तवंग एवढं तर लागेल. पाणी म्हणजे घट्ट अंडा करीपेक्षा सरसरी अंडा म्हणजे छान लागते. पण ते त्याला उतरली लागणार तुम्हाला. आम्ही चपली म्हटल्यावर आम्हाला लागते. नाही लागत नाही येता ये नाही हळद आणि हे तिकडे गेले बरं का. तर ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत आपण ग्रेव्ही ही अशी एकसारखी ही चटणीची होती ना त्याला कलर अशी व्यवस्थित हलवत राहायची बरं. नाही तर मग उद्या सकाळी जा. हे काळा देतात 5 मिनिटं आपल्याला इथेही बोलत ठीक आहे. नाही आणि ना नुकतं पाणी मीठ करायचं हे सांगते पहिला मी तुम्हाला. आता ही ग्रेव्ही होत आल्या ह्यात आता लागेल पाणी घालायचं. चवीपुरतं मीठ आपल्याला जसं मीठ पाहिजे असं तसं घालून घ्यायचं. पाणी घातल्यानंतर ओके 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 थँक्यू गुड गर्ल. मी तर क्लिअर करे मला येत नाही असं. हा हलक्या हातानं हे भाजल्यामुळं आपल्या चवीत का नाही चांगलाच फरक पडते बरं. हा लसूण पण ह्यातच गेला कारण त्या ग्रेव्हीत लसूण कमी होता. असं एकसारखं त्याला परतून घ्यायचं बरं का. आता ह्या किंचित थोडंसं वाटाणा आणि आलूमध्ये तवी चमचमीत बनवते आम्ही. हा एव्हरेटचा हा गरम मसाला बरं का. हा थोडा टाकलाय. आता ह्यातच का नाही जी ग्रेव्ही आम्ही मगाशी करून घेतली होती ते पावभाजी मसाला पण आम्ही थोडा टाकत आहे ह्यात. 1 चमचा आणि अर्धा चमचा. मग अशी आपण ग्रेव्ही केली होती अंडा करीसाठी त्यातच आम्ही आता ही ह्या भाजीची पण ग्रेव्ही करून घेतली आहे बरं का. आता ही ग्रेव्ही ह्यात मिसळून घेत आहे मी. हेच पाणी ह्यात चटणी मीठ सगळं घालून झाले बरं का. हे बघा हे असं अजून शिजवायचं आहे तो. हा थोडं घालून शिजवायला लागेल. सेम प्रोसेस असते फक्त त्यात तुम्ही पनीर पण घालू शकता. ही पनीरची भाजी पण झाली. ही ग्रेव्ही हीच असते बरं का. आता हे जवळजवळ भाजी तयार झाली बरं का ही.